नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, राष्ट्रीय मतदार दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 25 जानेवारीला दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे म्हणून आपण साजरा करतो. आणि 2022 मध्ये जर तुम्हाला असं विचारलं कितवा राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा केला, तर 12व्या क्रमांकाचा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12 जानेवारीला दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती या दिवशीला किंवा या दिवसाला आपण या ठिकाणी राष्ट्रीय युवा दिवस नॅशनल युथ डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, जागतिक कर्करोग दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक कर्करोग दिवस हा दिवस आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 3 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल वाईल्ड लाईफ डे म्हणजेच जागतिक वन्यजीव दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 स्टार मार्क करून ठेवा. दरवर्षी भालाफेक दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7 ऑगस्ट या दिवशी आपण या ठिकाणी दरवर्षी भालाफेक दिवस म्हणून साजरा करणार आहोत. मला फक्त कमेंट करून सांगा, हा जो काही भालाफेक दिवस आहे तो या ठिकाणी याची घोषणा कोणाच्या हस्ते करण्यात आली आणि दुसरा क्वेश्चन, या ठिकाणी कोणाच्या संबंधित आहे हा भालाफेक दिवस, एवढंच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय जल दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 मार्चला या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रीय जल दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, राष्ट्रीय लसीकरण दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16 मार्चला दरवर्षी आपण राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 7 एप्रिलला दरवर्षी आपण जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 3 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करीत असतो. पुढचा प्रश्न, नॅशनल टुरिझम डे म्हणजेच राष्ट्रीय पर्यटन दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 जानेवारीला दरवर्षी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस हा दिवस साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, प्रजासत्ताक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? क्वेश्चन महत्वाचा आहे परंतु त्याच्या रिलेटेडची माहिती महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 11व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारीला दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो आणि 2022 मध्ये आपण या ठिकाणी 73व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा केलेला आहे, रिपब्लिक डे आपण साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, भारतीय सैन्य दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 15 जानेवारीला दरवर्षी भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय हवाई दल हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी भारतीय हवाई दल हा दिवस आपण साजरा करतो. या ठिकाणी एक प्रामाणिक विनंती करेल, व्हिडिओ ही कन्सेप्ट किंवा आमचे प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा, मराठी भाषा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 27 फेब्रुवारीला दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, 15वा प्रश्न, जागतिक ग्राहक हक्क दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, 15 मार्चला दरवर्षी आपण जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून आपण साजरा करतो.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा, भारतीय पंचायती राज दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 एप्रिलला दरवर्षी भारतीय पंचायती राज दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17वा, आंतरराष्ट्रीय महिला दिवस इंटरनॅशनल वुमन डे हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 मार्चला या ठिकाणी आपण दरवर्षी काय करतो? इंटरनॅशनल वुमन डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18वा, स्टार मार्क करून ठेवा. राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल सायन्स डे हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 28 फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19, जागतिक कुटुंब दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी ग्लोबल फॅमिली डे म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, जागतिक हवामान दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23 मार्चला या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक आहे का, जागतिक रेडिओ दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 13 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, शून्य भेदभाव दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 मार्चला दरवर्षी या ठिकाणी आपण शून्य भेदभाव दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23वा, स्टार मार्क करून ठेवा. महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6 जानेवारीला. कधी? 6 जानेवारीला या ठिकाणी आपण दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो. याच्या मागचं कारण काय, तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असतो आणि या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24वा, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस हा दिवस केव्हा असतो? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 11 फेब्रुवारीला दरवर्षी आपण विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25वा, जागतिक किडनी दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10 मार्चला या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक किडनी दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26वा, जागतिक क्षयरोग दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 मार्चला या ठिकाणी दरवर्षी जागतिक क्षयरोग दिवस म्हणजेच या ठिकाणी वर्ल्ड टीबी डे असं म्हणता येईल. बरोबर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27वा, जलसंधारण दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, 9 एप्रिलला दरवर्षी जलसंधारण दिवस हा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28वा, प्रवासी भारतीय दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9 जानेवारीला दरवर्षी आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29 अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जागतिक वाघ दिवस म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे म्हणा किंवा ग्लोबल टायगर डे असं म्हणा, काही हरकत नाही. तर जागतिक वाघ दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 29 जुलैला दरवर्षी या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक वाघ दिवस म्हणून आपण साजरा करतो. 3 प्रश्नांची मला उत्तर द्या. पहिला प्रश्न, टोटल आपल्या भारतामध्ये जे काही टोटल टायगर रिझर्व आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत, हे किती आहेत? दुसऱ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या, टोटल आपल्या भारतामध्ये जे काही टायगरची पॉप्युलेशन आहे, टायगरची संख्या आहे ती किती आहे? आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल टायगर रिझर्व किती आहेत? या 3 प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30वा, सुरक्षित इंटरनेट दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 फेब्रुवारीला या ठिकाणी दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 31वा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? तर 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 23 जानेवारीला दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 32, जागतिक चिमणी दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20 मार्चला या ठिकाणी दरवर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणजेच वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 33वा, जागतिक पाणथळ दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 फेब्रुवारीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 34, जागतिक वारसा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 18 एप्रिलला दरवर्षी आपण जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा, राष्ट्रीय बालिका दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 24 जानेवारीला दरवर्षी. कधी? काळजीपूर्वक ऐका, 24 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 36 नंबरचा, जागतिक रंगभूमी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल थिएटर डे हा कधी असतो? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 मार्चला दरवर्षी आपण जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न 37, भारतीय तटरक्षक दल हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 फेब्रुवारीला दरवर्षी भारतीय तटरक्षक दल म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण केव्हा साजरी करतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, 11 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण जयंती साजरी करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 39वा, जागतिक ब्रँड दिवस हा या ठिकाणी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक ब्रँड दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 40वा, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी हा जो काही दिवस आहे तो केव्हा साजरा करण्यात येत असतो? 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी आपण लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणून आपण साजरा करतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 41वा, अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा असते? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1 ऑगस्टला आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो. काळजीपूर्वक ऐका, 1 ऑगस्टला आपण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी म्हणून साजरी करतो आणि 1 ऑगस्टलाच आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून साजरी करतो. पुढचा प्रश्न 42 नंबरचा, जागतिक रक्तदाता दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, 14 जूनला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 43 नंबरचा, आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारीला दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 44 नंबरचा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, 20 जुलैला दरवर्षी आपण इंटरनॅशनल चेस डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 45 आणि 46 नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे. राष्ट्रीय शिक्षक दिवस केव्हा असतो म्हणजेच नॅशनल टीचर डे केव्हा असतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 5 सप्टेंबरला या ठिकाणी आपण दरवर्षी नॅशनल टीचर्स डे म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. आणि पुढचाच प्रश्न याच्यावर डिपेंड आहे, आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस केव्हा असतो? तर तो असतो 5 ऑक्टोबरला, पर्याय क्रमांक सी. 5 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस आणि 5 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस. पुढचा प्रश्न क्रमांक 47वा, जागतिक दूध दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक दूध दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 48वा, जागतिक स्तनपान सप्ताह हा जो काही सप्ताह आहे तो केव्हा साजरा करण्यात येत असतो? 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा
साजरा करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49वा, कारगिल विजय दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 26 जुलैला या ठिकाणी आपण दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50वा, जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी 12 जूनला आपण दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस हा दिवस आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 51 नंबरचा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 51 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 23 जूनला आपण या ठिकाणी दरवर्षी इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 52 नंबरचा, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी 21 जूनला आपण दरवर्षी इंटरनॅशनल योगा डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 53 नंबरचा, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी डे हा कधी असतो? तर 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी 11 मेला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 54 नंबरचा, जागतिक पर्यावरण दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 54 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए 5 जूनला. कधी? 5 जूनला आपण या ठिकाणी इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 55 नंबरचा, जागतिक लोकसंख्या दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? म्हणजेच वर्ल्ड पॉप्युलेशन डे, बरोबर? तर या ठिकाणी तो असतो या ठिकाणी 11 जुलैला. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 56 नंबरचा, जागतिक संगीत दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी 21 जूनला आपण दरवर्षी वर्ल्ड म्युझिक डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 57 नंबरचा, आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 57 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी 2 जूनला या ठिकाणी आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 58, जागतिक स्थलांतरित दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए 14 मेला आपण दरवर्षी जागतिक स्थलांतरित दिवस हा दिवस आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 59, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 59 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 12 मेला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 60 नंबरचा, जागतिक मलाला दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 60 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी 12 जुलैला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक मलाला दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न 61 नंबरचा, जागतिक लघुग्रह दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 61 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 15 डिसेंबरला दरवर्षी जागतिक लघुग्रह दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 62, महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 62 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी 1 मेला या ठिकाणी दरवर्षी आपण आपल्या राज्याचा राज्य निर्मिती दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 63, जागतिक जैव इंधन दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 63 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी 10 ऑगस्टला दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 64 नंबरचा, आंतरराष्ट्रीय विधवा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 64 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए 23 जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल विडो डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 65, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस हा कधी असतो? 65 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 1 मेला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 66 नंबरचा, जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी असतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 3 जुलैला दरवर्षी आपण जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरी करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 67, एसबीआयचा स्थापना दिवस कधी असतो? तर 67 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी 1 जुलैला या ठिकाणी आपण एसबीआयचा या ठिकाणी फाउंडेशन डे म्हणून सेलिब्रेट करत असतो.
पुढचा प्रश्न 68 नंबरचा 15 ऑगस्टला कितवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केलेला आहे? तर या ठिकाणी 68 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 75वा स्वातंत्र्य दिवस. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 69 नंबरचा जागतिक निर्वासित दिवस कधी असतो? तर पर्याय क्रमांक डी 20 जूनला दरवर्षी आपण जागतिक निर्वासित दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 70 प्रेस स्वातंत्र्य दिवस हा दिवस केव्हा असतो? तर 70 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी 3 मेला आपण या ठिकाणी दरवर्षी प्रेस स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 71 जागतिक क्रीडा पत्रकार दिवस कधी असतो? तर 71 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 2 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक क्रीडा पत्रकार दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 72 जागतिक सिंह दिवस हा कधी असतो? तर 72 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी 10 ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी वर्ल्ड लायन डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न 73 नंबरचा कोळसा खाण कामगार दिवस हा कधी असतो? तर 73 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी 4 मेला दरवर्षी आपण या ठिकाणी कोळसा खाण कामगार दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 74 जागतिक जल विज्ञान दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 74 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए 21 जूनला दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक जल विज्ञान दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 75 महाराष्ट्र कृषी दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 75 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 1 जुलैला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 76 आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिवस हा दिवस केव्हा असतो? तर पर्याय क्रमांक सी 17 जुलैला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 77 नंबरचा जागतिक ॲथलेटिक्स दिवस केव्हा असतो? 77 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7 मेला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक ॲथलेटिक्स दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 78 जागतिक अवयवदान दिवस केव्हा असतो? तर 78 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 13 ऑगस्टला या ठिकाणी दरवर्षी आपण जागतिक अवयवदान दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 79 लोकमान्य टिळक यांची जयंती केव्हा असते? तर 79 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 23 जुलैला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण लोकमान्य टिळक जयंती साजरी करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 80 नंबरचा राष्ट्रीय बाल कामगार दिवस केव्हा असतो? तर पर्याय क्रमांक सी 1 जुलैला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय बाल कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 81 आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस केव्हा असतो? तर पर्याय क्रमांक डी 18 जुलैला आपण या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 82 जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा असतो? तर पर्याय क्रमांक सी 8 मेला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 83 जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा असतो? तर पर्याय क्रमांक बी 7 जूनला या ठिकाणी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 84 नंबरचा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस हा केव्हा असतो? तर 84 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 18 मेला दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 85 जागतिक हिपॅटायटिस दिवस हा केव्हा असतो? तर 85 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी 28 जुलैला या ठिकाणी दरवर्षी आपण जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 86 जीएसटी दिवस हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 86 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1 जुलैला दरवर्षी आपण जीएसटी डे म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 87 कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस हा केव्हा असतो? 87 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 15 मेला या ठिकाणी दरवर्षी कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 88 नंबरचा जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस कधी असतो? तर 8 जूनला या ठिकाणी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस असतो. पुढचा प्रश्न 89 नंबरचा जागतिक एड्स लस हा दिवस केव्हा असतो? तर या ठिकाणी 18 मेला आपण दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न 90 नंबरचा तंबाखू विरोधी दिवस कधी असतो? तर या ठिकाणी 31 मेला आपण दरवर्षी तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न 91 नंबरचा सीए दिवस हा कधी असतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 1 जुलैला आपण दरवर्षी सीए डे म्हणून आपण साजरा करतो. सीए डे चा फुल फॉर्म काय? चार्टर्ड अकाउंटंट. पुढचा प्रश्न 92 नंबरचा जागतिक उच्च रक्तदाब दिवस कधी असतो? तर पर्याय क्रमांक सी 17 मेला आपण दरवर्षी जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून साजरा करतो.
पुढचा प्रश्न 93 नंबरचा, जागतिक महासागर दिवस कधी असतो? तर 8 जूनला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 8 जूनला आपण दरवर्षी जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न 94 नंबरचा, दहशतवाद विरोधी दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर 21 मेला या ठिकाणी दरवर्षी दहशतवाद दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 95 नंबरचा, वसंतराव नाईक यांची जयंती केव्हा असते? तर पर्याय क्रमांक डी, 1 जुलैला आपण दरवर्षी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करतो. पुढचा प्रश्न 96 नंबरचा, जागतिक सायकल दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक सी, 3 जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी वर्ल्ड सायकल डे म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न 97 नंबरचा, जागतिक दूरसंचार दिवस म्हणजेच वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे हा केव्हा असतो? तर 17 मेला, पर्याय क्रमांक बी, 17 मेला दरवर्षी आपण जागतिक दूरसंचार दिवस म्हणून आपण साजरा करतो. 98 नंबरचा प्रश्न, बुद्ध जयंती केव्हा साजरी केली जाते? तर पर्याय क्रमांक ए, 16 मेला दरवर्षी या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी करण्यात येते. आणि शेवटचे 2 प्रश्न, 99 नंबरचा प्रश्न काय आहे? जागतिक पालक दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 99 प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी. तर 1 जूनला आपण दरवर्षी जागतिक पालक दिवस वर्ल्ड पॅरेंट्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. आणि अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100वा, जागतिक पवन दिवस किंवा वारा दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 100 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, 15 जूनला या ठिकाणी दरवर्षी जागतिक पवन दिवस वर्ल्ड वाईन डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, अक्षरशः आज माझा घसा बसलेला आहे. तर या ठिकाणी 100 जे काही अति महत्त्वाचे दिवस असतात, इम्पॉर्टंट डेज असतात, जे की एक्झामला रिपीट विचारले जातात, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा त्याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करा. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.